ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या 2 दिवसात भूमिका मांडणार। 2 दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते, ठाकरे गटातील उरलेले नेते अस्वस्थ आहेत, तर राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर स्वागत करू, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। गरज असेपर्यंत माणसांचा वापर करायचा आणि नंतर वाऱ्यावर सोडायचा हा ठाकरेंचा स्वभाव, त्यामुळे पक्षाला ओहोटी लागायला सुरुवात। निवडून आलेले आमदारही पक्ष सोडणार, नरेश म्हस्के यांची टीका। शिंदेचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांच्या सोबत राहणार, ज्या दिवशी विश्वास संपला त्यानंतर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेणार, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। इंदापूरच्या अंदोडे गावामध्ये दत्तात्रय भरणे यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण, परदेश दौरा आटपून इंदापुरात दाखल झाल्यानंतर भरण्यांचं जंगी स्वागत। पवार कुटुंब एकत्र यायला हवं असं रोहित पवार आणि जितेंद्र पवार या दोघांनाही वाटत नाही, अमोल मिटकर यांची टीका। पवारांविषयी आमच्या मनामध्ये आस्था, शरद पवार अजित पवारांनी एकत्र येणं यात काही गैर नाही, पवार कुटुंबाने एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। नांदेड मधल्या माळेगावमध्ये खंडोबारायाचं जारांगेंनी घेतलं दर्शन, मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारने शेतकऱ्यांना मदत करू दे, जारांगे यांचं खंडोबाला साकडं। मुख्यमंत्र्यांची बदनामी तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याप्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती केला होता शेअर। गडचिरोलीमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत 12 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, त्यामध्ये 3 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश। आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवरती सुमारे 1 कोटीहून अधिक बक्षीस। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।